नाशिक मनपाच्या एका शाळेमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून कार्यालय उभारण्याचा घाट घातला जात असल्याचं समोर आलंय। नाशिक पालिकेच्या प्रभाग 7 मधील शाळेमध्ये कार्यालयासाठी त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे। या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे माहीत असताना देखील शाळेत कार्यालयासाठी शिक्षण मंत्री प्रस्ताव कसा पाठवू शकतात असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। भुसेंची शाळा, शाळेवर डोळा। शालेय शिक्षण मंत्र्यांची दादागिरी। नाशिक मनपाच्या शाळेत कार्यालयाचा घाट। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंचा नाशिकच्या मनपाच्या शाळेवर डोळा असल्याचं समोर आलंय। शाळेच्या जागेवर कार्यालय करण्यासाठी भुसेंनी पालिकेकडनं प्रस्ताव पाठवलाय। शिक्षण मंत्र्यांचं काम असतं नव्यानं शाळा उभारायची। शाळेची दुरवस्था झाली असेल तर तिला सुसज्ज कसं बनवता येईल यासाठी प्रयत्न करणं। मात्र शिक्षण मंत्री दादा भुसेंचा तर उलटाच कारभार पाहायला मिळालाय। ज्या पालिकेच्या शाळेत मुलं शिक्षण घेत आहेत त्याच शाळेच्या जागेवर कार्यालयासाठी त्यांनी प्रस्ताव दिलाय। पालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील पोलीस वसाहतीत असलेल्या महापालिकेच्या शाळेत कार्यालयाचा प्रस्ताव देण्यात आलाय। 3 जूनला मंत्र्यांच्या कार्यालयीन प्रमुख आणि वास्तू विशारदांनी कार्यालयाची पाहणी केली। दुसऱ्या मजल्यावर कार्यालय अधीक्षक, स्वीय सहाय्यकांसाठी स्वतंत्र दालन, इतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय आणि अभ्यागत कक्ष ठेवला जाणार आहे। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं नाशिक मधलं कार्यालय आता सुरू होणार आहे। ते नाशिक महानगरपालिकेच्या या शाळा क्रमांक 16 मध्ये। या शाळेमध्ये सध्या सर्व शिक्षा अभियानाचं एक कार्यालय आहे आणि त्याचबरोबर छोट्या मुलांची शाळा या ठिकाणी भरत असते, म्हणजे ज्याला आपण प्री स्कूल म्हणतो। ते सर्व शिक्षा अभियानातलं एक शाळा या ठिकाणी भरते। लहान लहान मुलं सकाळी या ठिकाणी येतात आणि 2 ते 3 तास त्यांना इथे शिकवण होते। मात्र याच शाळेतल्या वरचे काही मजले रिकामे असल्यामुळे या मजल्यांमध्ये आता शिक्षण मंत्र्यांचं ऑफिस थाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान या संदर्भात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिलाय, तर दुसरीकडे भुसेंनी दिलेला प्रस्ताव पालिकेच्या आयुक्तांनी मंजूर केला नसल्याचं स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आलंय। आमच्याकडे तो आलेला आहे प्रस्ताव, पण अजून ते आम्ही त्याच्यावर जे काही आपले नियम आहेत ते सगळं पाहून त्याच्याप्रमाणे कारवाई करणार। आमच्याकडे अजून आहे तो पेंडिंग विषय। ते एवढी डिटेल नाही काढली आहेत ते अजून, कारण की तेच ना ते सगळे नियम तपासायला आणि सगळे ते शाळेचे पण काही विषय असतात ते तपासायला ते डिपार्टमेंटकडेच आहे। माझ्याकडे आले की आम्ही त्याच्यावर फायनल डिसिजन घेऊ। कधी काळी नाशिकचे पालकमंत्री आणि MSRDC मंत्री असलेले दादा भुसे यांनी पाटबंधारे कार्यालयात आपलं संपर्क कार्यालय थाटलं होतं। आता या कार्यालयावर जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी ताबा घेतलाय। दरम्यान अशा प्रकारे महत्त्वाच्या जागांवर कार्यालय उभारण्यावरून विरोधकांनी टीका केली आहे। खरं तर या सरकारने ज्या शाळा बंद पडतायत किंवा पडलेल्या आहे याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, सुरू केलं पाहिजे, त्यासाठी मेहनत केली पाहिजे आणि काहीतरी छुप्या पद्धतीने तिथं कार्यालयाचं काम आर्किटेक्ट वगैरे नियोजन झालं असं कळालेलं आहे। महापालिकेत पण तसा प्रस्ताव शासनाकडनं आलेला आहे, परंतु योग्य नाही। उलट मराठी शाळा सुरू केल्या पाहिजे। या शाळेच्या वादावरून नाना पटोलेंनी देखील दादा भुसेंवर टीका केली। शिक्षण मंत्री शाळा बंद करायला निघालेत असा टोला पटोले यांनी लगावलाय। शाळा बंद करायला निघालेत आणि शाळा बंद करायला निघालेत म्हणून संपर्क कार्यालयासाठी शाळा वापरली। मनपाच्या शाळेवर राजकीय नेत्यांनी कार्यालय उभारणं कितपत योग्य आहे? तसंच शिक्षण मंत्र्यांचाच शाळेवर डोळा असेल तर न्याय मागण्यासाठी कुणाकडे जायचं असा सवाल आता उपस्थित केला जातो। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।